नमस्कार मंडळी, मी संदेश आमटे कोकणी कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्याला तर माहीतच आहे, कोकणात सध्या शिमगा उत्सव खूप जोरात चालू आहे. तोच माझ्या मोठे गावातला शिमगा उत्सव मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सण शिमग्याचा कोकणात या ओढही मनाला शांत आहे तोपर्यंत सगळ्यांना विनंती आहे, नाव होतोय तोपर्यंत तुम्हाला विनंती आहे. जर का उद्या यांच्यातले आमचे चाकरमानी कोण मुंबईत जाणार असाल तर आपल्याला तीन गावांनी आपली सालाबाजी मोठी बनली आहे हे मान्य करून घे. सन्मान आपल्या त्यांच्या करतात कुटुंबाला सुखाचं. अनिता वनिता आणि सुनीता की आपल्या मोरडे गावचा शिमगा उत्सव पालखी फिरवण्याचा कार्यक्रम घरोघरी पालखी फिरते ना, कारण त्यांच्या सुटी टाकून ते आलेले आहेत आणि आमच्या सुरेश आमटे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच हा आपला व्हिडिओ किमान आपल्या हजारो लोक बघणार आहोत आणि त्याने आपला हा शिमगा उत्सवाचा व्हिडिओ तयार करतायत. त्यांच्या थ्रून जेवढं जमेल तेवढं ते करणार आणि सरळ बसा म्हणजे कसं किती लोक आपले शिमगा उत्सवामध्ये सामील आहेत, किती लोक उत्साहात काम करत आहेत. काही लोक आपले घरी आहेत तरी पण आता आमचे संदेश आमचे आपला व्हिडिओ करतात. त्याचबरोबर आपल्या पालखीचा व्हिडिओ होणार आहे. त्याचबरोबर आपण वानकरने म्हटलं त्याचा व्हिडिओ झाला, त्यानंतर तुम्ही बसलात त्यांचा व्हिडिओ होणार आहे. तर त्या संदेशने खरोखर वेळ काढून आपला व्हिडिओ तयार करण्याचं काम करतोय आणि आपल्या गावकीय क्षेत्राचा निसंकोचपणे आपल्याला कामकाज चाललेलं आहे आणि निसंकोचपणे म्हणून एवढ्या आनंदाने आपले सर्व ग्रामस्थ, आपल्या गावचे गावकर, आपल्या गावचे मानकरी, आपल्या गावचे ग्रामस्थ आणि सर्व मुंबईवासीय शहर सिटीतून आलेले सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या आनंदात आपला हा उत्सव फार मोठा गगनाला गेलेला आहे. त्याच्यामुळे आपला शिमगा उत्सव हा फार मोठा बाहेरच्या 10 गावात जर तुम्ही जाऊन पाहिलात तर आपला शिमगा उत्सव मोठ्याचं नाव आहे आणि म्हणून आपली पालखी चांदीची पालखी आहे. आपल्या पालखीच्या पाठून असणारे सर्व आनंदित उत्साह करत असतात. तेव्हा या 5 गावामध्ये जर विचार केलात तर फक्त मोरड्याची पालखीच चांदीची आहे आणि आपल्या श्रीदेव सोमवार आजोबाचा शिमगा उत्सव फार मोठ्या थाटामध्ये शिमगा उत्सव टाकलेला आहे आणि आपली पालखी आता घरोघरी ढोलवाडीमध्ये आलेली आहे आणि त्यानंतर आज आपली पालखी स्थानापन्न होणार आहे ढवळ गावकऱ्यांच्या गादीवर. तिथे आपली पालखी नाचणार आहे, तिथे आपली पालखी आनंद लुटणार आहे, तिथे आपला कार्यक्रम होणार आहे आणि अशा तऱ्हेने आपला हा शिमगा उत्सव फार रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत आपला हा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम चालत असतो आणि म्हणून एवढ्या उत्साहाने आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद.
झाडाबाजी पूजा केली झाडाबाजी मोठे वरलेले मान्य करून घेतले त्या गुरुवार मुला म्हणतात दत्ताराम तलेकर या कुटुंबियांनी सर्व संवाद समाजाने औषध मोठे वरलेले मान्य करून घे त्यांच्या मनात विचार असलेले पुन्हा त्यांच्या एखादी कुटुंबाच्या सुखाचा मार्ग दे दत्ताराम तलेकर या कुटुंबियातून माया ऋषीने औषध मोठे वरलेले आहे त्या मान्य करून घे त्यांच्या मनात विचार असलेले पुन्हा त्यांच्या कुटुंबात त्यांना सुखाचा मार्ग दे